गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून, आज मी तुम्हाला गीतेच्या 12व्या अध्यायाचे महत्त्व सांगत आहे. अध्याय वाचल्याने तुम्हाला काय पुण्य प्राप्त मिळते. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री भगवान म्हणतात, हे प्रिये, हे पार्वती, दक्षिण देशामध्ये कोल्हापूर या नावाचे एक नगर आहे की जे सर्व प्रकारच्या सुखांचा आधार असलेले सिद्ध महात्म्यांचे निवासस्थान आणि सिद्धी प्राप्ती करून देणारे क्षेत्र आहे. ते पराशक्ती भगवती लक्ष्मीचे मुख्य ठिकाण आहे. संपूर्ण देव त्या तीर्थाचे सेवन करतात. ते पुरातन सिद्ध तीर्थ, भोग तसेच मोक्ष देणारे आहे. तेथे करोडो तीर्थ आणि शिवलिंगे आहेत. रुद्रगया ही तसेच आहे. ते विशाल नगरी लोकांमध्ये फार प्रसिद्ध आहे. एके दिवशी कोणी एक तरुण पुरुष त्या नगरीमध्ये आला. त्याच्या शरीराचा वर्ण गोरा, सुंदर नेत्र आणि मान शंखासारखी, मोठे खांदे, रुंद भरदार छाती, तसेच त्याच्या बाहू विशाल होते. नगरामध्ये प्रवेश करून चहूकडील महालांची शोभा न्याहाळीत तो देवेश्वरी लक्ष्मीच्या दर्शनाकरिता आतुर होऊन मनकंठ या नावाच्या तीर्थामध्ये गेला आणि तेथे स्नान करून त्याने पितरांचे तर्पण केले. नंतर महामाया महालक्ष्मीला प्रणिपात करून भक्तिपूर्वक स्तुती करण्यास सुरुवात केली. राजकुमार म्हणाला, जिच्या हृदयामध्ये अपार दया भरलेली आहे, जी संपूर्ण कामना पूर्ण करते, ती चुटकी सरशी सर्व जगातील सृष्टीचे पालन करून आणि संहार करते. ती जगतमाता महालक्ष्मीचा विजय असो. ज्या शक्तीच्या योगाने, जिच्या आदेशानुसार परमेष्ठी ब्राह्मण सृष्टीची रचना करतात, भगवान विष्णू जगाचे पालन करतात आणि भगवान शंकर सर्व विश्वाचा संहार करतात, त्या सृष्टी पालन आणि संहार शक्तीने युक्त असलेल्या भगवती परमशक्तींचे मी भजन करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. राहिलेला आता आपण उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. गजाननाला